ते बघ होय, काय प्रेमाने भरवतीये रे त्याला. हा ही मिठी मारली. अरे बाबा, सगळ्यांसमोर. फार मस्त आहे रे. गप्रे रांग्या, हिने बडवलं याला. बाबू हे रंग्या, हा इकडं सगळं झोलझालय रे. हो रे. हा ना. एक एकावर लाईन मारतोय तो दुसरा तिसरीवर, तिसरा चौथीवर. ऐसे क्या कर रहे हो भैया, प्लीज. मैडम, पहले से ही आपका 800 रुपये उधार बाकी है. पिछले 1.5 महीने से आपने एक पैसा भी चुकता नहीं किया. वो 800 रुपए वो मैं दे दूंगी ना आपको. एक स्ट्रिप्सिल्स. हाँ 2 मिनट भैया. वो मैं आपको 23 तारीख को दे दूंगी. वो क्या है, मेरे पापा है ना 23 तारीख को मुझे पैसे भेजते ना, भूल ही गए थे. अभी याद आया मेरे को. दे दूंगी ना, प्लीज समझो ना भैया. ऐसा है ना मैडम, 4 साल से मैं यही काम करता आ रहा हूँ. मैंने बहुत सारी लड़कियां देखी है. उधार तो लेने आती है, लेकिन जब उधार देने का टाइम आता है ना, तो लड़की गायब हो जाती है. मैं गायब नहीं होंगी. देखो, मैं आपकी शपथ खा रही हूँ, मैं नहीं गायब होंगी. प्लीज भैया, लड़कियों की प्रॉब्लम है, जरा समझो ना, प्लीज दे दो ना. नहीं, माफ करना, उधारी बंद है. पहले पैसे लेके आओ, फिर बाद में देखेंगे. भैया स्ट्रिप्सिल्स दो ना, जल्दी. हाँ, ये लो. जाऊ दे, काय करायचं आपल्याला. एक्सक्यूज मी. हाय, मी बबन. ॲक्च्युली आपण एकाच क्लासमध्ये आहोत. ते सगळं ऐकलं मी. एक मिनिट. हे घ्या. घ्या. हे कशासाठी? घ्या, ह्याची खरी गरज आहे तुम्हाला आता. नाही, एक तर मी तुम्हाला ओळखत पण नाही आणि मी असे तुमचे पैसे नाही घेऊ शकत. अहो, पण ह्या मदतीनेच तर आपली चांगली ओळख होईल ना. घ्या. अहो, घ्या, खरं घ्या. थँक्यू. पण मी हे तुमचे पैसे तुम्हाला परत करणार. नक्की करा. पण हे पैसे तुम्हाला परत करायला माझा नंबर घ्यावा लागेल. तर नंबर घेताय ना? एक काम करा ना, तुम्हीच माझा नंबर घ्या ना. बॅलन्स प्रॉब्लेम. अच्छा, एक मिनिट. तुमचा नंबर माझाच आहे. हा नंबर आहे का तुमचा? हो. ओके, थँक्स. बाय. 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 मिस कॉल द्या मला. नको. खरंच यार, इथं खूप भारी भारी मुली आहेत रे. आपल्याला कोणी भावच देत नाहीये. असं कसं? अरे ती काव्य देते ना तुला भाव. नाही रे, ती काव्या खूप महाग आहे. माझ्या खिशाला नाही परवडणार ती. आपण ना आपल्या खिशात मावेल अशीच पोरगी बघायची. हे तुला काय म्हणायचं रे? माझा खिसा काय कधीच मोठा होणार नाही का? हा, त्या काव्याने माझ्या मनात घर केलंय रे. हो मजनू, त्या मनाच्या घरात ना तिची सँडल पण नाही मावणार. आला मोठा. किरण, अशा पोरी आपल्याला कधी पटायच्या रे? का तिने सँडल घातल्या नाही आहेत का? मूर्ख. बगळे कुठे गेला होता रे? किती वेळ लागलाय? कुठे होता? अरे ती ईशा भेटली होती. मी इथं का बोलवलं माहितीये का? इथे प्रत्येक पोरगा आहे ना पोरीपायी वेडा आहे बघ. मी नाही. हे रव्या. अरे तू गप रे बाबा. हे तू बोल.
हा हे बघ मोठमोठ्या बापांची पोर आहेत हा पण पोरी कशा पटवायच्या हे त्यांना माहितीच नाही बघ. मग आपण काय त्यांना फुकट पोरी पटवून द्यायच्या? इथे आमचे वांदे हा. तू ऐकून घेणार आहेस का? रव्या आता जर मध्ये बोललास ना तर पाव कोंबी ना. हे बरं ऐकून घ्या मी काय म्हणतो आपण त्यांना ना पोरी पटवायला हेल्प करायची. हा पण ती फुकट नाही तर त्याचे पैसे घ्यायचे. हे बघ मोठमोठ्या बापांच्या पोरांकडे पैसा आहे बरोबर. पण अक्कल नाहीये. आपण आपली अक्कल लढवायची आणि त्यांचा गॅटमॅट जुळून द्यायचा. कशी आयडिया? म्हणजे लवगुरू. एक्झॅक्टली राईट. भारी आयडिया आहे. भारी. अरे पण सगळेच रव्यासारखे थोडी हापापलेले असतात. हे किरण्या कोण म्हणलं रे तुला असं? अरे किरण्या तुला सांगतो लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. बरोबर आहे रंग्या. हा सकाळीच बघितलं की बघाय आपण. आपल्या क्लासरूमचं उदाहरण घे ना. अशी बरीच पोरं आहेत जी पोरीपायी वेड आहेत. त्यांना फक्त आपण त्यांचं जुळून द्यायचं. कसं आहे ना हे बघ त्यांच्याकडे पैसा आहे आपल्याकडे पैसा नाही. आपण त्यांचा पैसा घेतला की आपण झालो ना भाई श्रीमंत. हा बघळ्या म्हणजे इथं प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. कोणी पैशासाठी फिरतय तर कोणी पैसे मिळावेत म्हणून फिरतय. एक्झॅक्टली राईट. तर या अशा लोकांचा आपण गॅटमॅट जुळवून द्यायचा. बरोबर बरोबर अगदी बरोबर. भारी आहे रे. हा हे पण आपण फक्त मुलंच होत. या कामासाठी मुली पण लागतीलच ना मदतीला. हो रे खरे. नाही मला असलं काही नाही जमणार. काय रे तुला मी काय तसली मुलगी वाटली का? नाही अगं पण ईशा ह्याच्यात असं वाईट असं काहीच नाहीये. आम्हाला फक्त तुझी मदत हवी आहे बस. नाही सॉरीच मी असलं बिलकुल नाही करणार. मलाही नाही जमणार. ए काय रे आता ही दुसरी मुलगी कुठं? ए किरण काढ. ए शांत बस. हे बघ ईशा पैशाची गरज तुला पण आहे आणि आम्हाला पण आहे. आणि जर तू आम्हाला मदत केली तर हे असे पैसे तुला मिळतील. नाहीतर मग हे असे पैसे सगळे दुसऱ्याला मिळतील. मग त्यात तुझाच लॉस आहे. विचार कर तू जरा. अच्छा म्हणजे तेव्हा तुझे पैसे घेतले म्हणून तुला असं वाटलं की मी कुठलंही काम करायला तयार आहे. अजिबात नाही. मला नाही जमणार असं काही. असं काय वाटलेलं नाहीये. आम्ही मुलींपर्यंत पोहोचू नाही शकत म्हणून आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि ईशा तू बघ ना आपल्या कॉलेजमध्येच बघ ना केवढे मुलं मुली असे एकटेच बसलेले आहेत. आणि आपण जर त्यांचा गॅटमॅट जुळून दिला ना तर त्यांनाही मदत होईल आणि आपणही पैसे कमवू. म्हणजे बघ ईशा विचार कर. हो समजून घे बघ. ठीक आहे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. असं पाहिजे पण एका अटीवर. हा बोल ना. काय? मला कुठल्याही लफड्यात अडकवायचं नाही. नाही अजिबात नाही. बिलकुल नाही. आमची जबाबदारी. अरे गाईज नाव वी आर अ टीम. गॅटमॅट. येस 3 cheers for गॅटमॅट. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे.